राज्यात ऊन इतकं तापलंय की घराबाहेर पडणंही आता मुश्किल बनलंय। अशातच इरशाळवाडीला ट्रेकिंगला मित्रांचा एक ग्रुप गेला, पण त्यातल्या एकाचा अचानक मृत्यू झालाय। उष्माघातानं या तरुणाचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय, तर दुसरीकडे राज्यामध्ये पुढचे 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशाराही देण्यात आलाय। नेमकं काय घडलं इरशाळवाडीमध्ये आणि राज्यात उन्हाची नेमकी काय अवस्था असणार आहे, जाणून घेण्यासाठी पाहूयात हा एक रिपोर्ट। भर उन्हात ट्रेकिंगला जाताय, सावधान। इरशाळगडावर ट्रेकिंगला गेलेल्या तरुणाचा मृत्यू। सूर्य आग ओकत असताना ट्रेक ठरला जीवघेणा। डोक्यावर सूर्य तापलाय। सकाळी 10-11लाही घराबाहेर पडणं कठीण होतंय। उन्हामुळे अंगाची अक्षरशः काहिली होतीये। अशा वेळी डोंबिवलीचे 6 मित्र सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या इरशाळवाडीला ट्रेकसाठी गेले। मात्र हा ट्रेक त्या 6 मित्रांपैकी एकासाठी जीवघेणा ठरला। डोंबिवलीतील 20 वर्षीय रितेश कोणका हा मित्रांसोबत ट्रेकिंगला गेला। त्याची प्रकृती अचानक बिघडली, तो खाली कोसळला। सोबतच्या मित्रांनी त्याला सावरण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र काही वेळातच रितेश बेशुद्ध पडला। त्यानंतर दोघे जण तातडीनं पायथ्याला धावले। गावकऱ्यांना याची माहिती दिली। ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत कार्य सुरू केलं। खालापूर पोलीस ठाणं आणि स्थानिक यंत्रणेला त्याची माहिती देण्यात आली। डोंगराळ भाग, कठीण मार्गानं ग्रामस्थांनी झोळीच्या साह्यानं रितेशला खाली आणलं। खाली रुग्णवाहिका तयार ठेवण्यात आली होती। चौक ग्रामीण रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं। मात्र उपचारापूर्वीच रितेशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। रितेश हा डोंबिवली पश्चिमेतल्या कोपर परिसरातील रहिवासी। तो SI कॉलेज डोंबिवली इथं शिक्षण घेत होता। रितेशचा मृत्यू उष्माघात किंवा हृदयविकाराच्या झटक्यानं झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय। अशावेळी इरशाळगडाची माहिती जाणून घेणंही महत्त्वाचं आहे। इरशाळगडाची समुद्र सपाटीपासूनची उंची 3700 फूट आहे। हा किल्ला पनवेल आणि माथेरान दरम्यान सह्याद्रीच्या रांगेत स्थित आहे। गडावर चढाई करण्यासाठी साधारणतः 1.5 ते 2 तास लागतात। चढण, खडी आणि निसरडी असल्यानं हा ट्रेक मध्यम ते कठीण श्रेणीत मोडतो। सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू आहेत। तरुणाई विकेंडला काहीतरी प्लॅन करतेय। गडकिल्ले, उंच टेकड्यांवर ट्रेकिंगला जाणं तरुणाई पसंत करतेय। मात्र सूर्य डोक्यावर आग ओकत असताना ट्रेकिंग करावं का, असा प्रश्न आता विचारला जातोय। ट्रेकिंगची वेळ आणि पूर्वतयारी। दुपारी ऊन तीव्र असतं, त्यामुळे शक्य तितक्या लवकर ट्रेकिंग सुरू करा। दुपारपूर्वी खाली उतरा। ट्रेकिंगला जाण्यापूर्वी त्या ठिकाणच्या हवामानाची माहिती घ्या। उन्हाळ्यात जंगलात वणवा लागण्याची शक्यता असते, त्यामुळे स्थानिक व्यक्तीला सोबत घ्या। शरीरातील पाण्याची पातळी राखण्यासाठी सोबत पुरेसं पाणी ठेवा। पाण्यासोबत ग्लुकोज, इलेक्ट्रोल पावडर, लिंबू सरबत किंवा ORS प्या। नारळ पाणी, लिंबू सरबत, गूळ, शेंगदाणे यांचा आहारात समावेश करा। पचायला हलके पदार्थ, पाणीदार फळ सोबत ठेवा। तळलेले किंवा जड पदार्थ शक्यतो टाळा। चढण चढताना जास्त दम लागू शकतो, त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घ्या। सुती, फिकट रंगाचे, सैल आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा। डोक्यावर टोपी, डोळ्यावर गॉगल वापरा। रुमाल सोबत ठेवा। फर्स्ट एड किट कायम सोबत ठेवा। सनस्क्रीन वापरा। ऊन कमी असताना म्हणजे अगदी आपण अर्ली मॉर्निंग लवकर ट्रेकिंगला सुरू करू शकतो। आपण या ऋतूचे स्वभाव आणि आपण कुठला गड निवडतो आहेत, त्यामध्येही आपल्याला योग्य पद्धतीने ट्रेकिंगचा निर्णय घेता येऊ शकेल। खूप साहस असणारा, खूप ट्रेकिंग करायला लागणारा जर का गड आपण न निवडता साधे सोपे गड निवडले, तर आपल्याला जास्त दमछाक होणार नाही। आणि सकाळच्या वेळेला जेव्हा आपण ट्रेकिंग चालू करू, त्यावेळेला आपल्याला वातावरण गार मिळतं, सावली असते आणि एकदा का थोडासा उन्हाचा तडाखा बसायला लागला आणि समजा त्यावेळेला आपल्याला उतरायचं असेल, तर आपण उतरायची घाई न करता हळूहळू उतरू शकतो, सावलीचा आधार घेत। आणि जसं आपल्याला शरीराचा स्टॅमिना जाणवतोय, कुठलीही रेस न लावता आपण थोड्या थोड्या दमाने दम घेत घेत आपण तो गड उतरू शकतो। दरम्यान राज्यात अकोला आणि नंदुरबार जिल्ह्यात तापमान 45 अंशांच्याही पुढे गेलाय। बहुतांश जिल्ह्यातील पारा 40 अंशांवर पोहोचलाय। अशातच पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान खात्यानं दिलाय।
काल किंवा परवापासून बऱ्याच ठिकाणी तापमानामध्ये वाढ झालेली आहे आणि त्याचं मुख्य कारण म्हणजे की जी सिस्टम होते किंवा ज्या हवामान प्रणाली होती ज्यामुळे तापमान वाढलेलं होतं ती आता पूर्वेकडे सरकलेली आहे आणि वीक झाली आहे आणि त्यामुळं हवेतील जे आर्द्रतेचं प्रमाण आहे ते कमी झालेलं आहे आणि त्यामुळे निरभ्र आकाश आहे आणि अशा परिस्थितीमध्ये सूर्याकडनं येणारी जी किरणं आहे ते जास्त तीव्रतेने जमिनीवर पोचत आहेत आणि टेम्परेचर वाढत आहेत. त्यामुळे मंडळी, डोक्यावरून तापलेलं असताना कुठलंही उन्हातलं आणि कष्टाचं काम टाळा. गरज असेल तरच घराबाहेर पडा, नाहीतर गपगुमान घरात पंख्याखाली किंवा एखाद्या चिंचेच्या झाडाखाली आराम करा. कारण सूर्यदेव काही आपल्यासाठी विशेष सवलत देणार नाही. महबूब जमादारसह अमजद खान, NDTV मराठी.